सांगितलं की हा तू भात लावतोस, तुम्ही लावतो, जे काही नागरी वरी काय असेल ती तुम्ही लावतात, पण ते तिथला मालक हजर असला तरी आणि नसला तरी पण ते सगळे अर्ज त्यांनी निकाली काढलेले आहेत. त्याच्यावरती मध्ये काहीही लिहिलेलं नाही की त्याने त्याचं उत्तर काय मांडलेलं आहे किंवा त्याचं उत्तर आलं नाही असं काहीच मांडलेलं नाही. आपण कुठल्या तरी ऍक्ट प्रमाणे करतो, ऍक्ट म्हणजे कायद्याप्रमाणे करतो. त्यामध्ये जे बाबी आहेत त्या अनुषंगाने न्याय प्रकरण जे आहे ते तहसीलदार जेवढे एक पॉसिबिलिटी प्रकरण असते त्या केसेसमध्ये अपीलचं प्रोव्हिजन ते आपल्यालाही माहिती आणि त्यासाठी सुद्धा त्यांना लिगल मदत लागत असते. काही विशेष मार्गदर्शन पाहिजे तेवढा आम्ही ऑर्गनाईज करू शकतो. लिगल एडच्या माध्यमातून आपण आपल्याला करता येईल हा नियम आहे त्याच्या पद्धतीने आपण एक टायटल आपण जागे तर आपण प्रोसिजर प्रमाणेच करू शकतो. तर आपण कायदा असेल म्हणतो ना तहसीलदारी जमीन जेवढ्या कायद्यामध्ये म्हटलंय ना तर कायद्याप्रमाणे नक्की आपण अंमलबजावणी करू. तर अंमलबजावणीमध्ये कुठेही अडचण आली तर निश्चितपणे मी भूमिका घेईन की जो कायद्यामध्ये बसतोय तो खरंच करतो. कुठेही कायद्यामध्ये बसतोय आमच्या लोकांना कुठल्या रिझनमुळे ते डावळला तर मी त्याच्यावरही कारवाई करते. काही अडचण आपली एक भूमिका आहे पण जी कायद्यामध्ये नाहीये आणि कायद्याला बाजूला ठेवून आपण डायरेक्टली नामजोग करतो ते आमच्या हातामध्ये नाही. जर समोर काही प्रोसिजर भविष्य काळात आला तर त्याची कारवाई करते. पण आज रोजी जो कायद्यामध्ये आहे त्या प्रकरणाने आपण अंमलबजावणी आता एवढं एक तर करा की त्यावेळेस मध्ये झालंय मग इकडे तालुक्यामध्ये नाही झालं तेवढं तरी करायला हिअरिंग झाली आणि हिअरिंगच्या अनुषंगाने त्याची अर्ज यांनी चाली काढली. मॅडम तलासरीचा आहे मॅडम तलासरी तहसीलदार साहेब बोलतात कॉन्ट्रॅक्टर नाहीये आणि तिथे एन्फोर्समेंट आहे प्रायव्हेट आहे. तिथे खरंच म्हणायला गेलो तर अधिकार सिव्हिल कोर्टात येते आमचे. त्यामुळे ती एक अडचणीचा विषय आणि हे म्हणून ते पीक पाणीचे जे अभिषेक कोर्टाचे आदेश अनुसरून कोर्टाचे ऑर्डर असल्यामुळे ते अधिकार कोर्टाकडे बाजारमध्ये करतात या माध्यमातून म्हणून हे प्रकरण हे पण एक्झॅक्टली केलं आहे ना चर्चा केली ते एक्झॅक्टली पीक पाणी नाही केलं खूप पंचनामे केले आणि त्या पंचनामाच्या लावावे लागतात त्याच्याशिवाय ते आपल्या लोकांकडे नाही म्हणतात की ते त्यांचं आहे आधीपासून आणि सातबारामध्ये नाव आहे ते वेगळे प्रॉब्लेमच वेगळे घेण्यासाठी जसं मॅडम तलासरीच्या एकदा या विषयावर तालुका सचिवांनी वगैरे बोला आणि मग अतिक्रमण आहे ते आपण करतो ते शासन धोरण आहे त्याची अंमलबजावणी आपण करतोय आम्ही त्या घरावर आमचा मूर्त होता ते दिवस तेव्हा दिले होते
2011 पासून त्याची अंमलबजावणी आपण करतो. इव्हन संदर्भामध्ये आपण मोठ्या प्रमाणात हे आरोग्य करून घेतो. त्यानंतर आता नावाची जाती हिंदू होतो त्याला फार मोठा फायदा मिळणार. जर घरकुलासाठी जे कुठली आमच्या आदिवासी जसे आहेत देखील आज कुठे इथे सांगितलं तसं त्या मालिक पण आहे. जरी तलाठी पंचनामा करून आणि मालिक नाही तिथे येतात तर त्याची नावावर करायला पाहिजे. तसं मालिक नाही त्याच्यात मला वाटतं आपल्या पण हेच तरी पण ते तलाठी लेवल ते खाते लेवलचे जे हे आहे तसं ते पण त्या स्टेटला कोणी नसेल तर लगेच जे लोक आहेत ना त्यांचा बाबतीतला विषयच नाही. म्हणजे इव्हन त्यांना आम्ही नाही सांगत. त्यांना आम्ही सांगत की तुम्ही नावावर करा असं नाही. गुन्हात्मक विषय आहे. ते काय करतात कोणी शेत नसेल ना तरी ते शोधायचं काम ते करतात. हा मुद्दा आहे महत्वाचा. त्याला म्हणजे ती दलाली चालू आहे. आरोप नाही करत होता पण खाते येऊन हा पण आहे निष्कर्ष. आम्ही बऱ्याच अनेक वर्षापासून आमची पीक पाणी लावायला सांगतो. मालकाला पण नोटीस जाते आणि मस्त त्याला पण नोटीस जाते. त्यावेळेस मला नजरच राहत नाही तरी पण त्यांच्याबाबतीत काय निकाल लागतो. मला किती वर्ष तरी तो मालक त्या ठिकाणी हजर राहत नाही. आम्ही फक्त तिथे शेतकरी म्हणून ज्याच्याकडे कब्जे आहे तो हजर राहतो. पण आमच्या बाजूने निर्णय लागायला पाहिजे. टेनेन्सी ऍक्टचा जो कायदा आहे त्याचा थोडं आता इथे एक आता आमचं लक्षात येते इथं असं करावं लागेल. याच्यावर तुम्ही काही निर्णय घेऊ शकणार असं मला वाटतं. तर असं आपण जमलं तर आपण प्रायव्हेट मध्ये करून घेऊया. दुसरं काय प्रायव्हेट मध्ये करून आपल्याला समजेल ना माझ्या ताब्यात क्षेत्र किती आहे. त्याच्यानंतर मग आपण इकडे घेऊ. काय हे एवढं आमच्या इथे घेऊन तो आमच्या ताब्यात एवढं क्षेत्र आहे. प्रायव्हेट मजूरी पण झालेला आहे, नरकाचे बनवलेले आहे. आणि मग त्या शासनाचं काहीतरी डिसिजन काँग्रेस मोजणी पण झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी मोजणी पण झालेली आहे. काय करायची माहितीवरती जे काही असेल ते सुद्धा आपल्याला शासनाकडे पोहोचवतो. कमिटीमध्ये किती संख्या असणार. आणि आमचे तर 5 दोन्ही तहसीलदार आणि आमचे लिगल पण आहे, वाडा आहे. आम्ही काय करतो प्रत्येक सर्टिफिकेट मधनं एक प्रत्येक सर्टिफिकेट मधनं एक 10 लोक होतील आणि 30 लोक आमची पण 15 लोकांची ते ग्रामसाहेब मॉनिटर करतील. तिघांकडनं तुमचे जे अर्ज आहे ते 2-3 महिन्यामध्ये फायनल होतील आणि पॉझिटिव्हली फायनल कुठे आणल्या अधिकाऱ्याने एवढे सांगितलं पाहिजे. आता जे वगैरे जे आहे त्याचे घर आहे त्याचे आपण फोन करले मागे बरेच ठिकाणी आम्ही त्यांचं गावठाणाचं असेल तर तुम्हाला ते केलं पाहिजे. त्याच्या म्हणजे जमिनीचा हे आहे जो GR आहे ते मी आपल्याशी शेअर करते, आपल्या सगळ्या लोकांशी शेअर करते. पाहिजे तर आम्ही एक विशेष मीटिंग त्यांची ग्रामसाहेबांच्या लेवलला त्या GRच्या अनुषंगाने अर्ज कसे भरले पाहिजे अशी देतो आणि आम्ही सगळ्यांकडनं अर्ज घेतो. म्हणजे अर्ज बनवत असताना काय गोष्टीचं जर समजा त्यांना समजत नसेल वगैरे तर तेवढं मार्गदर्शन आम्ही डिपार्टमेंट मार्फत करतो.
भरपूर आलेले आहेत. ते पण घ्यायला लावा. बरेचसे आहेत का? 2018चा जो GR आहे आपला, म्हणजे ज्याप्रमाणे आपण सर्व कारवाई करतो ना, आपले अर्ज त्याप्रमाणे नाहीये बरेचदा असं, आणि आपण त्रुटी काही काढली तर ते त्रुटीची पूर्तता नाही, त्यामुळे आपले अर्ज पेंडिंग राहतात. आपल्याला ते दाखल करून घ्या. आपण करू ना फॉर्मेट देऊन टाका मग फॉर्मेट आम्ही आणलेले ते दाखल करून नवीन बनायला त्याच्यापेक्षा आम्ही मागचे म्हणजे दाखल केलेले आहे, त्याच्या आधारे तुमच्या नावावरती होऊन त्याची नावं झाल्या पाहिजे. नाही का? बरं ते आता जे आतापर्यंत भरले त्याच्याकडे द्या आणि आता नवीन त्यांना काही गोष्टी राहिला असेल तर तेवढं पुरावे जमा आता जे भरले त्याच्यात एखादी त्रुटी असेल तर त्या पूर्ण जव्हारमध्ये जवळजवळ 4000 राबी जमिनीचा विषय आहे. त्या राबी जमिनीचा मालक अबू बकर संजानवाला तिच्या नावावरती सातबारा निघतात आणि त्या 4000 एकरमध्ये वनपट्टे दिलेले आहेत आणि वनपट्टे हे आमच्या माणसाचे नावावरती वनपट्टे आहेत. इतर हलतांचे तिथे सातबारा पण निघतात, पण ती जागा फॉरेस्टनी आम्हाला वनपट्टे दिलेले आहेत. आता फॉरेस्टवाले सांगतात की ती जागा आमच्या कब्जात ती जागा नाही आहे. त्याच्यामुळे विषय फॉरेस्टवाले सांगतात की ती जागा आमची नाही आहे आणि आम्हाला त्यांनी त्या शिष्टमंडळामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ती जागा ताब्यात नाही, आम्ही तुम्हाला वनपट्ट्या, मग आम्हाला वनपट्टे का दिले? तुमच्या ताब्यात जागा नाही. हा विषय बोलतो जरा वा त्यांचा विषय त्यांचा विषय तसा एक सणासरीचा विषय आहे की जो मालक आहे त्याला वन संवर्धन लागलेलं आहे. मग अधिकार कोणाकडे वन संवर्धन फॉरेस्टचे अधिकार आहे की मालकाचे वन संवर्धन लागलं म्हणजे त्याचं मालकीच्या मालकी आम्ही घेतो. वन संवर्धन म्हणजे आता असं आहे आता बिल्डिंग बांधू शकत नाही, शेती फळबागा करू शकतो, शेती फळबागा नाही. मग ते जे आपले फॉरेस्ट वन झालं तिथे ते व्यक्ती नावच होतं प्रायव्हेट आम्ही कसं आमच्याकडे राहील ना तुमच्याकडे बिल्डिंग वगैरे बांधू शकतो. बिल्डिंग काय बांधू शकतो ना, राहत्या घरं बांधू शकतो ना. एक सूचना देतो, सर्वांनी व्यवस्थित तिकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही आपलं बोलू नका, मुलं पुन्हा तो विषय येतो त्याला काय अर्थ नाही. हे तळघराच्या वरती स्पष्ट मॅडमने सांगितलं की जे तुम्ही आता फॉर्म भरलेले आहेत ते आम्ही ॲक्सेप्ट करतो, जे भरलेले आहेत पण ना दुसरे अजून याच्या पुढे भरायचे असतील तर ते आता एक ते फॉर्मेट आपल्याला तयार करून देतात. समजा एखादा पुरावा त्या फॉर्मेटच्या अनुषंगाने एखादा राहिला असेल पुन्हा याच्यामध्ये तर तो आपण जमा करूया. तो विषय आहे ना, होय की तो विषय पुन्हा पूर्ण करेल म्हणजे ऐकत राहतो पण ते क्लिअर झालेलं आहे. ते अजून राहिलेच ज्यांचे तळघराचे तर आपल्याला फॉर्म आता मोर्चासमोर जाताना ते देणार आहे आपल्याला, ते आपण देऊ. तसे मग झेरॉक्स वगैरे काढून आपण सर्वांना देऊन टाकू तालुक्यात. ओके, तळघराचे जाऊ दे विषय. वर्कर्स कायदा आणि इनामी विक्रम भटकर सांगतोय. वर्कर्स कायदा इनामी आणि ट्रस्ट हा जो विषय आहे त्या विषयाला शिष्टमंडळ पालघर जिल्ह्यात आहे, परंतु ह्या विषयावर विक्रमगड तालुक्याला एक गोधारी गाव आहे. हा विषय कायम स्वरूपी त्या विषयावर मोर्चे सगळे होतात. तर आज एवढंच सांगायचं आहे की आमच्या ट्रस्टच्या गावात एक मिनिट मॅडम ऐकत नाही. गेल्या 70 वर्षापासून आमच्या ट्रस्टला सर्व शासनाच्या योजना सगळे होत आहे.
परंतु मॅडम एक इथं असं आहे की आज त्या नेटवर्कमध्ये किंवा किसान कार्ड चालू तो आमच्या डोलारी कुटुंबमध्ये मिळतच नाही आणि ते किसान कार्ड मिळलं नाही त्याच्यामुळे आमच्या लोकांना शेतकऱ्यांना ते हातपण खरेदी करत आहे. कोणतीही योजना फॅसिलिटी मिळणार नाही तसा तो नियम दाखवला त्याप्रमाणे आजच्या लोकांच्या खरेदी करणं होत नाही, किसान कार्ड मिळत नाही. ते विशेष कारण असतं गावामधून त्याच्यावर काही पर्याय काढता येईल. आहे का पवाडा गावामध्ये दाबदरी दूध प्रकल्पातले जे प्रकल्प पीडित होते त्यांना तिथे जागा दिली होती सोने गावामध्ये. तसा वाड्याच्या विषयाला तसं मग त्या ठिकाणी ती लोक गेल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वीपासूनच लोक राहत होती आणि म्हणून ते सोने गावामध्ये न जाता त्यांनी ते वनकास गावामध्ये आणि इतरत्र गेले आणि तिथं पूर्वीपासूनच तिथे भात शेती आणि घरं पण करत आहेत. तर ते मग तो 7/12 महाराष्ट्र शासनाचे नाव नियुक्त आहे. ही यादी सुद्धा करून आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेली आहे की त्यांना ती तळघराची जमीन वगैरे ती नावे झाली पाहिजे आणि शेत जमीन त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की पूर्वीपासून ते राहतात. तळघरासाठी आणि शेतजमिनीसाठी दोन वेगवेगळ्या निर्णय आहेत, शासन निर्णय आहेत. ते दोन्ही शासन निर्णयांनी आपल्याला देतो. त्याचा जर तपशील पाहिजे तर आमचे अधिकारी आपल्याला तपशील पण देतील. जिल्हा लेवलला पाहिजे तर जिल्हा लेवलला सगळ्यांना समजून तालुका लेवलला दोघांचे तपशील एकदा समजून सांगतो आणि त्या अनुषंगाने त्यांचं आज आल्यावरती ते प्रत्येक आपल्याला केस निघणं डिसिजन घ्यावं लागतं आणि जे नियममध्ये बसत आहेत त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्यांच्याकडे काय पुरावं आपल्याला हे सरसकट करता येत नाही. कारण हा टायटनचा विषय येतो परत ते आपण लँडची मालकी देतो. जर काही चुकी जर झाला परत ते टिकणारच नाही ना पुढे. त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला करावं लागतं. सोनवणी विभागीय आयुक्त घेतला पण अहवाल पाठवताना ज्यांनी आम्ही अर्ज केलेला आहे तर तुम्ही मागे मला हे दाखवलं तुम्ही ते पुन्हा केस काढणार होते, तुम्ही काढली नाही. नाही तो येतोच ते परत सुनावणीला येतं आमच्याकडे. नाही येतच नाही. तुम्ही त्याला एकतर्फे निकाल दिला त्याला काय तुम्ही काय म्हणजे हे नाही असं असे पद्धतीने घरपट्टीचा विषय होता. तुम्ही एकतर्फे निर्णय दिला तुम्ही पाठवताय ना माझ्याकडे. तुम्ही म्हणलं तर ना की त्यामध्ये वेगळी आकारणी आहे ते देताना कागद तू द्या तेव्हा त्याच्यामध्ये असं नमूद असतं का की जर त्याने कुठे काम दिलं किंवा त्या गावाला सहकार्य केलं तर घरपट्टीमधून वसूल केलं जाईल असं आहे का? फक्त दर बघायचे नाही त्यांनी तो असा विषय झाला होता की त्या ह्यांनी जरी आता दर असले तरी गावासाठी CSR मधून मदत केली असा विषय झाला होता. तुम्हाला सांगतो आम्ही तसं तुमचं म्हणजे स्पष्ट आरोप नाही करत मी चांगलं काम करता येते आम्हाला कल्पना आहे. ते खालचे जे काही अधिकारी आहेत ना हे तिथपर्यंत पोहोचवत नाहीत. नोटीस जर आम्हाला मिळाली तर आम्ही आमची बाजू मांडायला लागलो की नाही आगोनमध्ये तारीख लागेल तारीख लावा लागेल आणि आमच्या लोकांना बोलवा आमची बाजू मांडायला. ओके ठीक. ग्रामसभेचा अधिकार असतो घरपट्टी सांगितलं एवढी घरपट्टी लागते असं आणि हा ठराव झाला त्याच्यानंतर तडजोड करतो काय 44,000 तो त्याचा काय अधिकार ग्रामसभेत परत अधिकार मीटिंग लावून तरी काय पुन्हा बंद करतो तुम्ही आमच्या लोकांना आमची बाजू मांडायची. दोन आहेत योजना दिलाचे का 1 लाख रुपये दिला आले आपल्या ऑफिसचं पण कमी करून आमचं पण फार येतोय माझ्या पत्राने जर तुम्ही करत असाल तर विषय नाही. 1.5 लाख आला होता हे आम्ही आजच्या मोर्चाचं निवेदनचं पत्र दिलं त्याच्यानंतर कमी करून त्याच्यानंतर कमी करू काय विषय आहे.
पब्लिक करण्याची आहे हे सगळे आपण दिवाळी मीटर त्याला दिवाळी मीटर होतो 5 मीटर दिवाळी मीटर आणि दिवाळी मीटरमध्ये आपल्याला टॅरिफचा बेनिफिट मिळणार आहे कारण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या दरम्यान जेवढे आपले वीज युनिट वापरणार आहे हे जर नवीन मीटर लावलं की त्यानुसार ती गणना होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 85 पैसे पर युनिट आपल्याला रिबेट मिळू शकतो पर युनिटला 85 पैसे 85 पैसे वेळ कोणती सांगितली सकाळी 9 ते संध्याकाळी 5 म्हणजे आपल्याला टाइम ऑफ डे त्याला जो सोलरचा प्रकार आहे तो ठीक झालं त्याला तुम्ही 25 किती 85 युनिट पुढे पुढे संध्याकाळचा जो वेळ आहे 5 वाजेनंतर रात्री 12 वाजेपर्यंत त्याच्या मात्र 85 पैसे एक्स्ट्रा आपण जास्त लावणार किती किती 85 पैसे देतो 85 पैसे देतो तेवढेच पैसे आपण वाढीव रेट आहे दिवसाला सवलत दिवसाला सवलत बरोबर आहे पण ज्यावेळेस आम्ही वापरत नाही त्यावेळेस सवलत देणार आणि योग्य होणार ना तुम्ही बघे हुशार आहे तो आम्हाला सवलत देते म्हणजे रात्रीच्या विजेचा वापर होतो ना दिवसा पण आमचे शेतकरी शेतात जातात दिवसा व्यापार आहे का हा आता परत आपण 1 लाख आपल्यामध्ये पूर्ण झालेला पूर्ण झालेला मी मोठ्या पण घेऊन आले तुम्हाला हे जे तुम्ही आम्हाला योजना सांगितल्या तुम्ही जे आम्हाला योजना सांगितल्यात ह्या योजना तुम्ही बरोबर सांगता आम्हाला कारण की आता कसं जिओ वगैरे सिम कार्ड वगैरे आम्हाला तुम्हाला फ्री दिलं त्याच्यानंतर जे बिल वाढून नंतर मग आता आम्हाला रिचार्ज करावं लागतं इन फ्युचर मी तुम्हाला पण पहिले पण सांगितलं बिहारला पण सुद्धा आता जो प्रीपेड झाला तो 7 स्मार्ट मीटर 600 रुपयाला 7 ते 8 दिवस वापरायला भेटतो आणि याचा आता आम्ही मोर्चाकडे काय म्हटलं की बाबा हा स्मार्ट मीटर त्याचा आग्रह नको कारण तेव्हा मुख्यमंत्री पण बोलले की सध्या स्मार्ट मीटर लावू नका तरी त्याला याने लावू नका तरी सुद्धा प्रायव्हेट माणसं येतात आणि तुमचे आमच्या घरातले आमचे मीटर चालू असताना ते मीटर काढून तुमचे प्रायव्हेट राहतात याच्यावरती आपला विषय झालेला आहे मी तुम्हाला काय म्हटलं की जिल्ह्यामध्ये ह्या मीटर हळद पार करा आम्हाला हा मीटर नको आहे कारण जिथपर्यंत वरतून काही निर्णय येत नाही तिथून तुम्ही पुढाकार घेऊ नका तुम्ही कुठेही थांबलेलं नाहीये तरी सुद्धा लोक उद्रेक झाले आता ते प्रायव्हेट माणसावर येत होती तुमची एमएससीबीचे माणसं पण येत नाही त्यांच्यासोबत कोणी आणि ते आमचे मीटर चोरीला गेले म्हणजे आम्ही गुन्हा दाखल करतो की आमचे मीटर चोरीला गेले एमएससीबीचा कुठला अधिकारी असेल तर गोष्ट आम्ही मान्य करतो पण एमएससीबीचा कुठला अधिकारी पण नाही प्रायव्हेट माणसं येतात आणि आमचे मीटर न विचारता काढून घेऊन गेले घरात कोणी नसताना लोक कामाला जातात शेताला जातात कुठे काम करतात कामाला काम करत असताना मीटर निघून गेले मीटर बदली करणं थांबवा असं कुठलेही सूचना नाही उलट मीटर बदली करताना त्यांना इंटिमेट करावं आपण सोशल मीडिया काय करतो त्यांना आम्ही बदलणार आहोत सांगतो की तुम्ही जे मीटर बद्दल बोलता ऍक्च्युली यासाठी एमएससीबी स्वतःनी खासगीकरणासाठी मोर्चा काढलेला होता की आमची खासगीकरण बंद करा एमएससीबी स्वतःनी काढलेलं का नाही मग तुमची योजना म्हणजे तुम्ही नसतील बघ बाकी कर्मचाऱ्यांनी काढलं आणि हा स्मार्ट मीटर खासगीकरण होतोय मग तुमची योजना आमच्यावरती कशाला लागता तुम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही तुम्ही समजा 3 वर्षासाठी 2 वर्ष अधिकारी बंद होऊन जाणार किंवा शासन येतो का बंद होऊन जाईल पण हा मीटर आमच्या घरात लावता जाईल ना हा मीटर आमच्या घरात कशाला मीटर मध्ये जे आहे जे म्हणतात की आज जास्त बिल येतो मग परत केला मग कमी आला असे जे केसेस आहेत ते बिलकुल व्हायला नाही पाहिजे आणि ज्या ठिकाणी अशी कंप्लेंट आहेत ना तिकडे तुमच्या माणसांना पाठवा आमचे मीटर आम्हाला परत द्या आमचे मीटर आम्हाला परत देऊन टाका सर आणि आज मीटर तुम्ही घेऊन टाका कारण की आणि तुम्ही आमचे जे बिल तुम्ही वाढीव दिलेले आहेत आमचे सर सगळ्यात पहिले जसे बिल होते तसे बिल द्या तुमचे माणूस रिडिंग घ्यायला पण येत नाहीये आणि 25 ते 40,000 1.5 लाख रुपये देतात 1 लाख रुपये बिल दिलेलं आहे त्याच्यावर 40,000 रुपये घेतात आमच्याकडून हे कुठलं नियम काय आदिवासी माणूस पुढे कमवणार पोटावरती कमवणार हातावरती कमवणार माणूस आहे शेतकरी आमचा 200 रुपये किमान रोकड्यामध्ये 500 रुपये कमवतो रोकड्यावरती घेऊन येण्यावर 1.5 लाख रुपये भरेल का आता त्या लोकांनी 1 लाखाचं 40,000 भरले हे कुठून आणलं पैसे याच्यावर चर्चा नको ते मीटर तुम्ही बसवून टाका ना जबरदस्तीने का बसू बस राज्य सरकार कंपल्सरी करत नाही तुम्ही कशाला उत्साहात आहात जे भावना आहे ते आपले वरिष्ठांना कळवा आणि त्यानुसार काय इन्स्ट्रक्शन्स येतील पण मॅडम याचं कारण काय आहे ते सांगा भावना आहेत आणि जे तुमच्याकडे ज्या ठिकाणी असं झालंय की
कनेक्शन बिल आला, मग काय प्रॉब्लेम्स आले ते पण वरिष्ठांना कळवा, जेणेकरून ते दुरुस्ती काहीतरी करता येईल ना त्यामध्ये. आणि आमचा अदानीला क्लिअर कट विरोध आहे, त्या मीटरमध्ये ऑलरेडी त्यांचे मेन्शन नाव आहे. हे पण मुळात एक मुद्दा हा आहे प्रायव्हेट की का मीटर करताय? पाहिजेच नाही. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे या स्मार्ट मीटरवरून वगळा अशी सरकारची शिफारस त्यांची जी मागणी आहे त्या अनुषंगाने मागणी आजच्या मीटिंग मध्ये चर्चेमध्ये आला. मॅडम मुळातला मुद्दा ऍड्रेस करा ना मॅडम. ऑलरेडी हे आहे विषय. मुळात जो मुद्दा आहे तो ऍड्रेस करा की जेव्हा राज्य सरकार पण कंपल्सरी करत नाहीये तर पालघरला इतका उत्साह का आहे या बाबतीत ते जर ऍड्रेस करा. राज्य सरकारने कंपल्सरी केलेला आहे. कंपल्सरी कुठे केलेलं आहे? कंपल्सरी नाही मॅडम, अजून कंपल्सरी नाही मॅडम. मुख्यमंत्री बाहेर वेगळं बोलतात, तुम्हाला वेगळं सांगतात, असं तर नसणार ना. म्हणजे त्यांनी जाहीर केलंय. स्मार्ट मीटर आज रोजी शासनाने नियमाप्रमाणे 100% चेंज करणं कंपल्सरी आहे. केस मॅन्युअल कंपल्सरी आहे. त्यांची जी भावना आहेत ना त्या अनुषंगाने तुम्ही एक लेखी पत्रिका आजच्या मीटिंगचं नीट टाका आणि तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला पुढे इन्स्ट्रक्शन. मॅडम पण सांगा त्यांना घरात कोणी नसेल तरी घुसून जबरदस्ती वायर टाकून घर मला कसल्याशिवाय तुम्ही अजिबात मीटर काढायचं नाही. मीटर पाहिजेच ना, आता कापायचे का मीटर नाही पाहिजे आम्हाला. आमचे मीटर आम्हाला परत पाहिजे. त्यांची योजना कशी चाललेली आहे की जे नवीन घेतील त्यांना नवीन तार पोल वगैरे टाकून दिले जातील. काही ठिकाणी 2017-2016 पासून सतत गावकरी ह्याला टेके लावून म्हणजे ते तारेला टेके लावून बांबूचे टेके लावून ते उभी केलेली आहे. तिथे मागणी करतात की आमच्या इथे इतके पोल पाहिजे, येऊन बघून गेले. मग उदाहरणासाठी सोप्याचे आता मी इथे 5 घेऊन बसलेले आहे 2017 पासून. असे अनेक म्हणजे जिल्ह्यातून आहेत, मी फक्त तालुक्याचं नाही सांगत, पण तिथे एकही दिलं नाही. आणि आता नवीन ज्यांना मीटर घ्यायचे म्हणजे हे स्मार्ट मीटर लावण्यासाठी त्याच पाड्यावरती इतर कोण लावले. मी एबीसीबी वाल्यांना विचारलं की म्हटलं जे 17 पासून किंवा 16 पासून आपण टेके लावून ठेवलेले आहेत, जीवितहानी 2 वेळा झालेली आहे, तरी पण आपण तिथे काही करत नाही. मग हे नवीन दुसरीकडे कसे काही तुम्ही देतात हे पहिले करा ना, कारण त्याच्यावरती सुद्धा घेतलेले आहेत. आणि जे पोल बसवतात तो शेतकऱ्यांना न विचारता मग ते जसं काही ह्यांचीच जमीन आणि आपल्यावरतीच कायदा लादायचा. कसं आहे ऐकून घ्या. म्हणजे ठिकाणासारखा तिकडे ठिकाणामध्ये आमदार बसलेले 70 ते 60 मीटर असतील एका पाड्यावरती. त्यांनी स्वतःने पोल उभे केले, म्हणजे ह्यांनी एमएससीबीनी पण नाही मीटर त्यांनीच घेतले, त्यांनीच पोल पण उभे केले. आणि कशाने तर दोरीने बांधून ठेवलेले आहेत. ह्यांना नेऊन दाखवलं पण मी. मग हे काय करतात? बोला. इथे एकही पोल दिला नाही त्यांनी. तुम्हाला मागे पण मी इन्स्ट्रक्शन पण याच्यासाठी आम्हाला मोर्चे लावावे लागतात का? घाटी आबामध्ये आता नव्याने घाटी आबामध्ये ऑलरेडी त्यांना सर्वे धरती आबामध्ये घेतील मॅडम. आता नवीन एक गॅप स्टडी सुरू आहे आणि सगळ्यांकडनं पण अशी कुठले प्रकरण असतील तर ते सांगा. ऑलरेडी सर्वेमध्ये ते घेऊन पुढील आपल्याला इम्प्लिमेंटेशन करता येईल. बघा ह्याच्यामध्ये झालं पाहिजे की घरामध्ये मालक नसताना तुम्ही जबरदस्ती अजिबात मीटर लावू नका. नाही बरोबर तुम्ही इन्शॉर्ट कॉम्प्लेट मीटर हाऊस नका कॉम्प्लेट मीटर कशाला लावायचंय. पण आपल्याला मीटर लावायचंच नाहीये ना. मीटर कशाला आपण पाठवले जिल्ह्यामध्ये नांदेड ठिकाणासारखा तिकडून एक आमदार निवडून आलेले आतमध्ये very मोठं गाव आहे. निव्वळ आता 4 ते 5 वर्ष झाली लाईट आली तिकडे. लोकांना गाव आज आमची खेडे आमदार मोदींना द्या. बोलताना एक जण बोला असं मी म्हणतो. वेगळे बोलतात ना, बोलताना एक जण बोला की नाही. म्हणजे आम्ही ऑलरेडी करतो ती कारवाई. तरी आपल्याला असं वाटतं की कुठे आमच्याकडनं कमतरता राहिली आहे तर आपलं आम्हाला नाव द्या. आम्ही एन्शॉर करतो की तिकडे 2-3 दिवसामध्ये काही ठिकाणी काही टेक्निकल अडचण
ऍप्लिकेटच्या वतीने पण राहते. मॅडम कसं झालेलं होतं 5,000 ठिकाणी समजा दुसरा हप्ता दिलेला आहे, दुसरा किंवा तिसरा दिला तुमचा हप्ता पडायला त्याचे क्रेडिट स्टेज असतं. म्हणजे पहिला जमा झाल्याचा पुढचा त्याशिवाय पुढचा रिलीज होतो. तर ती कॉम्प्युटराइज टेक्निकल अडचण आहे. बाकी म्हणजे लोकांच्या दृष्टीने किंवा स्टाफचं काही बोल नाही. तसे अडकतात आणि थोड्या दिवसानं मग ते क्लिअर करून देतात, दिल्लीपर्यंत पाठवून क्लिअर करतात. साहेब घरकुल योजना जी आहे ती दीन दुबळा गरीब अति गरीब आहे त्यांच्यासाठी आहे. परंतु साहेब असे एक अट आहे की ज्या माणसासाठी घरकुल योजना आहे तो माणूस असा का त्याला ती घरकुल योजनाच मिळत नाही. त्याच्याकडे नाही कागद नाही जातीचा दाखला, तुमच्याकडे प्रोसेस अशी आहे की घरकुल पाहिजे असेल तर त्याच्याकडे कागद पाहिजे कोणतं. पण अशी जी व्यक्ती आहे का त्याच्याकडे काहीच नाही तर आपल्याकडून चौकशी करून की काही परिपत्र देऊन तुमच्या माहितीप्रमाणे तुमचं पत्र देऊन त्याला घरकुल मिळेल. आता नवीन जो सर्वे झाला त्यात 1,03,000 घरकुलाचा आपला सर्वे पूर्ण झाला, तपासणी पण पूर्ण झाली. आता पुढच्या वर्षी त्याची मंजुरी येईल. यंदा 60,000 मंजूर झाली. असं 1 लाखाचं सर्वेक्षण पूर्ण होऊन तयार आहे आपल्याकडे. त्यात 2-3 वेळा मुदतवाढी झाल्या आणि त्यामध्ये जेवढ्या लोकांचे अर्ज झाले तेवढे आपण क्लिअर करू. माझ्या म्हणणं स्पेशल केस की अशी व्यक्ती जी आहे कुठं असली तर सांगा. सर्व्हिस मध्ये आम्ही चेक नको आता. पण ते कागदपत्र माणूस सुद्धा तर ती मॅडम डायरेक्टली सांगते बसा आम्ही काय करू म्हणून काय देताना ग्रामसभेत सुद्धा. मला मॅडम आपल्याला विचारायचं तलासरी नगरपंचायतमध्ये 1280 पंतप्रधान आवास योजनेचे फॉर्म भरलेले आहेत ऑनलाईन. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फॉर्म माढा बघते त्यांची काय कार्य. पण जमिनीचे वर्ग 1 ची जी अट दिलेली पाठक साहेब पण इथे आहेत आणि बऱ्याचदा त्यांच्याशी संपर्क केला. तर जमिनीचे सर्व जे 7-12 आहेत ते ट्रायबल जे आहेत होते. तर वर्ग 2 जे आहेत ऍग्रिकल्चरचे आहे त्याला वर्ग 2 1 करण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागते आणि सर्वजण करू शकत नाही. तर ती वर्ग 1 ची अट आहे ती रद्द करण्यात यावी आणि जो लाभार्थी ज्यांना गरज आहे पंतप्रधान आवास योजनेची घरकुल त्याला दिलं जात नाही. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ दिला जातो 2.5 लाखाचा. परंतु त्या जमिनीच्या वर्ग 1 आणि वर्ग 2 मुळे त्यांना तो लाभ दिला जात नाही. माढाचे अधिकारी मॅडम मागे आलेले तिथे आपल्या कोणी असतील त्यांच्याकडून ती माहिती घेण्यात यावी किंवा ती वर्ग 1 आणि वर्ग 2 ची अट आहे ती मराठा करण्यात यावी. फॅसिलिटेट करू शकतो जेणेकरून पास होईल. मी तहसीलदार आणि पाठक साहेब आहेत. पाठक साहेबांचे म्हणजे आपल्याला ते केस डिसाईड करावं लागेल. आम्ही फॅसिलिटेट करू पाहिजे तर विशेष कॅम्प घेऊ. मी सीओला पण सांगते आणि तहसीलदार साहेबांना त्यांना सांगितलं. जेव्हापासून नगरमध्ये अस्तित्व आता 9 वर्ष झाली म्हणते तिथं ते आदिवासी समाजात बघायला त्यांना घरकुल योजनेचा लाभच भेटत नाही. त्याच्यामुळे ओव्हरऑलच नगरपंचायतीमध्ये किंवा नगर परिषदमध्ये आपण जेव्हा हे करतो तर एक मोठी अडचण ही होती की ते त्यांचे नावावर जागा नसते. तर ग्रामीणमध्ये त्यांची स्वतःची मालकीची जमीन असते किंवा स्वस्तमध्ये जमीन भेटते म्हणून ते जमिनीचं आपण दीनदयाळ उपाध्याय योजनामध्ये पण काही पैसे देतो. आणि 7/12 चांगली गोष्ट आहे. ती बाळगूनची वर्गीची प्रोसेस जी आहे ते तहसीलदार साहेब लगेच करून घेतील आणि ती पण कोऑर्डिनेट करून राज्यभर एकदम सगळ्या गावांना योजना मंजूर झाली आणि ठेकेदार कमी होते. आणि प्रत्येक जिल्ह्यात असा प्रश्न झाला की 40-50 लोक आहेत त्यांना अख्ख्या जिल्ह्यातल्या म्हणजे माझ्या या 562 जिल्हा परिषदच्या आणि त्यांच्याकडच्या 26 जास्त विलेजच्या एकत्रित योजना ह्या सगळ्या योजना 40-50-60 लोकांनाच मिळाल्या. त्यामुळे एकावर लोड झाला तो प्रचंड झाला. फायदा झाला त्या लोकांचा. पण कामं करू शकत नाहीत कारण तेवढे हेच नव्हते. राज्यभर झाला. आता मी बोगम बोलणार नाही म्हणजे मी बोगम नाही बोलणार परंतु ही पण जर तुम्ही चौकशी करा. आमच्या लाभार्थी माहिती मिळाली की काही ठिकाणी ह्या योजनांची रक्कम काढून घेतली, बिलं काढून घेतली. बिलं नाही, बिलं झालेली नाही. बघा तुम्ही चौकशी करा. पैसे तेवढे आलेच नाही तर बिलं जाणार. बघा आम्हाला माहिती नाही म्हणून बोललो की डायरेक्ट ब्लेम करणार अशी पण माहिती आमच्याकडे आलेली आहे. तुम्ही चौकशी करा जरा. चौकशी करतो पण असं नाही.
कारण 100 रुपयाचं काम झालं असेल तर त्याला आम्ही कसे 20-25 रुपये दिलेले असं व्यवस्था काय आहे? पूर्ण जाणार नाही आमच्याकडे पण काही GST वेगळी गोष्ट आहे पण ओव्हरऑल म्हणजे आता मध्ये पण भरपूर काही गोष्टींची तपासणी करून ते GST मार्फत चूज केल्यानंतर सिलेक्ट केलं जातं परत PMC पण व्हेरीफाय करते असं मोकम नाही राहिलं आहे सध्या पण आपण टाइम बाउंड पद्धतीने ठेवायला पाहिजे ठीक आहे आणि आता तुम्ही जी टाइमलाईन दिलेली आहे ते कळवा जेणेकरून पुढे त्याचं मॉनिटरिंग त्याच पद्धतीने होईल साहेबांना पण कळवा पाण्याच्या विषयावर बोलायचं आहे पाण्याच्या विषयावर बोलायचं आहे जिथे रस्ता खोदलाय ना जलजीवन मिशनचा प्रश्न आता बराच चर्चा झाली हा नगरपंचायतचा विषय आहे पुढच्या धरणाच्या 2017 पासून आम्ही पाठपुरावा करतो आहे पाणी आरक्षणाचा दूध प्रकल्प यांच्याकडे ते डॅम होतं आताच ते पाटबंधारे विभागाकडे वर्ग झालेलं आहे मागच्या गणेश नाईक साहेब यांच्या जे जवाहरला हे झालं जनता दरबार झालं त्याच्यामध्ये आम्ही पत्र दिलेलं आहे आणि पाणी आरक्षणाचं त्यांनी आता मनोहरवाल्यांनी कोकण विभागाला पाठवलेलं आहे तर त्याच्या आपल्याकडून फॉलोअप घेण्यात यावा कारण की जलजीवन मिशन नगरपंचायत वगैरे आहे त्यांच्याकडे तलासरी नगरपंचायत सन्माननीय आमदार साहेब याने मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न मांडलेला होता पण काही तिथून त्यांच्याही बोलत नाही तर आपल्याकडून लवकरात लवकर पाणी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा नगरपंचायतीसाठी दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो मार्च नंतर तर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा सध्या हे पत्र कोकण भवनकडे वर्ग झालेलं आहे पण हे जलजीवन मिशनची कामं फक्त 25% कामं झालेलं आहे 75% काम अजून बाकी आहे करोडापैकी उंबरण आहे गाव आतापर्यंत तिथं आता पण प्यायला पाणी नाही बोला आजपासून 10 दिवस तेवढी तारीख लक्षात ठेवली तुम्ही मागं सांगितलं होतं सरपंच संघटनेने मोर्चा काढला तेव्हा उत्तर दिलं वावर वागण्याची जलजीवन मिशन योजना 96% पूर्ण झाली आता 50% पण झाली नाही फक्त 25% काम झालेलं आहे तुम्ही जबाबदार अधिकारी आहेत कलेक्टर मॅडम समोर बोलताय तुम्ही खोटं का बोलताय त्या गावचे सांगताय ते दुसऱ्या जिल्ह्याच सांगताय त्यांना 10 दिवसात पूर्ण कसं करताय त्यांच्याकडे फोटो म्हणतात दाखव ना फोटो SDO मॅडमला सांगते त्या व्हिजिट करतील आणि प्रॉपर याचा प्लॅन करून देतील दोघांनी किती वेळात हे सिद्ध होऊ द्या एवढं खोटं बोलत असतील तर 10 दिवसांनी काही होणार नाही हे आम्हाला माहिती आहे आज एवढी गर्दी आहे म्हणून तुम्ही ऐकताय आजचा फक्त आजचा दिवस उद्यावर काढताय तसं नाही हे एक सिद्ध होऊ द्या काय नॉर्मली जेव्हा गर्दी नसते तेव्हा पण मी ऐकते नाही पण हे काय आहे इतकं खोटं बोलताय तुमच्या समोर मी काय सांगतो तिथे एखाद्या ग्रामपंचायतमध्ये म्हणजे त्या ग्रामपंचायतमध्ये पाणी नसेल तर जवळची ग्रामपंचायत आहे तसं पण टाक्या बांधलेलं आहे तसं असेल ते तरी सांगा ना फोटो मागवते 100% तुम्ही डेप्टी आहात की जेई आहात जेईला विचारा ना जरा आहे ते घ्या एक काम करू हा विषय एक वैयक्तिक म्हणजे एक पर्टिक्युलर विषय आहे हे डिटेल्स घेते आणि मग सांगते आणि मी थोडा SDO मॅडमला सांगते की त्या म्हणजे पर्टिक्युलरली जवाहर मोकाड्याच्या बाबतीमध्ये तसं आम्ही रिव्ह्यू करतो मी आणि शिवसाहेब आम्ही त्यांनाही सांगतो की ते प्रत्यक्ष पाहणी सुद्धा ते देऊन आपण दाखवले तर अजून काय पाहिजे आम्ही स्वतः कमिटी नेमलेली पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यावरती महिलांचे मोर्चे केलेले आणि प्रत्येक तालुक्यामध्ये दिलेल्या याद्या आहेत फक्त एका दाखवून सांगत नाही हे सगळे उदाहरणं आहेत मग आम्ही काय करायचं एक तर ही जलजीवन योजना ही आम्ही तपासून घेतो आणि इन्स्टॉल
मॅडम जलजीवनबद्दल लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले तर तुम्हाला सांगतो की जलजीवन योजना किती सालापर्यंत पूर्ण होईल असा प्रश्न आम्हाला विचारला. तो तुमच्याकडे पाठवतो कारण की आमच्याकडे उत्तर नाही. तर आजच्या दिवशी मॅडम ही उरलेली जी जलजीवनचे काम आहे ते आजच आम्हाला लेखी स्वरूपात घेऊन द्या. अमुक सालापर्यंत कंप्लेंट म्हणजे आमच्या पक्षाच्या मोर्चाला कुणाचाच येणार नाही. आम्हाला त्यावर भरोसा असणार त्याच्यापर्यंत कंप्लीट होणार. मग कोणताही त्याला कारण अट काही नसेल. आणि सरपंच संघटनेचे मॅडम मी अध्यक्ष आहे. संपूर्ण विक्रमगड तालुक्याला मी सांगू इच्छितो की जिल्ह्यावरून आपल्याला आदेश दिलेला आहे अमुक सालापर्यंत ह्या कंप्लीट होतील. म्हणजे हा तुमच्याकडे कंप्लीट येणारच नाही. कमिटीमध्ये आम्ही सूचना त्यांना देऊन त्यांच्याकडनं स्कीमने हे टाइमलाईन निश्चित करून घेतलेली आहे. ते मिनिट्स ना आम्ही इव्हन आमच्या वेबसाईटला पण टाकतो, आपल्यालाही देतो. त्या मिनिट्स प्रमाणे आम्ही कारवाई करण्यासाठी त्यांचं करून घेतो. आमच्यासोबत कॉपी देतो. 26-27 आम्ही कंप्लीट करणं हे डिसेंबर 26 हा शेवटची आपण टाइमलाईन ठेवलेली आहे. ग्रामपंचायत योजनेमुळे गावात पाणी नाही. तिथल्या महिला डोक्यावर पाणी वाहतात. गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही तांबा ग्रामपंचायत मोर्चा घेतला. तर जलजीवनवाल्यांनी रस्ते तोडलेले पाईपलाईन तोडलेलं असल्या कारणाने जवळजवळ 1 वर्ष झाले त्या महिला डोक्यावर पाणी वाहतात. मग अगोदरची जी योजना आहे ती त्यांनी कंप्लीट केली नाही. त्याच्यामुळे जी ऑलरेडी ग्रामपंचायतची मिनी योजना होती ती पण तोड टाकली. 1 वर्ष झाले ते कंप्लीट करत नाही. तो सावकार त्याच्या मालिक 2012ला ती जमीन आमच्या नकळत खरेदी केली. आम्ही प्रांताकडे सतत त्याचा पाठपुरावा केला परंतु ते सर्व पैसा त्या गुजरातच्या मालकाला दिला. जसुदा अहोबा बहील नावाचा व्यक्ती. पण त्या माणसाला मी जेव्हा भेटलो त्यांनी बोलतो मला माहिती नाही कुठे जागा. तिथे आमची पुढे घरं वगैरे आहेत, नारळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. जेव्हा जेव्हा मी गेलो तो पैसा त्याचा वाटप झालेला आहे. आम्ही रिकव्हर करून देऊ असे आश्वासन दिलं. अजून मी तिथे माझी झाडं तोडून दिलेली नाही. तर असा प्रकार चालतो की सुपर एक्सप्रेशन 2018-19ला ते सर्व निवारा वगैरे म्हणून नोटिसा काढल्या. एका खाली 23 जानेवारीला एक झालेली त्याच्यात फक्त 2 लोकांना नोटीस काढण्यात आली. नाही तर आता आपली तिथे प्रांत ऑफिसला चर्चा ज्याप्रमाणे झाली होती त्याप्रमाणे पूर्ण लोकांची यादी आम्ही करून घेतली आहे आणि सगळ्यांच्या अपिला मॅडमकडे फाईल करून घेतलेल्या आहे. आणि MSCBने पण सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्याचा विरोध वगैरे करत नाही. फक्त एक सुनावणी मॅडमकडे झाली की त्याचा ऑर्डर आपल्याला वाढीव दरानुसार करता येईल. पण सेम टाइमला मोर्चा येणार ते एखाद्या महिन्यात होईल. ते काही फार अडचण नाही आहे. 2023 मध्ये ती नोटीस लोकांना देण्यात आलेली होती. ती एकाला 10 लाखापेक्षा जास्त दिलेली होती. म्हणजे ती रक्कम जर आम्ही तो प्रकल्प आम्हाला नको होता म्हणून आम्ही काही रक्कम ठरवायला गेलेलो नाही. त्याच्यानंतर ती नोटीस दिली. लोकांनी विरोध दर्शवला कारण पूर्ण जागा जाते, घरं जातात, बांधायची त्याचा प्रश्न असताना पोलीस स्टेशनचं वगैरे स्टेटमेंट वगैरे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जसं सांगितलं की एक तर तुम्ही नेतात प्रकल्प तर एक चांगला मोबदला आम्हाला दिला पाहिजे. मग 10 लाखाची कमी करून 3 लाखावर कसे काय आले हा एक प्रश्न. त्याच्यानंतर इथेच एक मागेही चर्चा झाली. स्वतः आमदारांच्या नेतृत्वाखाली इथे सगळ्या शेतकऱ्यांनी येऊन इथे एक बैठक घेतली. त्याच्यानंतर सांगितलं की ते वैयक्तिक अपील करा. पहिले तर आम्हाला तसं सांगितलेलं नव्हतं म्हणून आम्ही एकत्रित केलं. त्याच्यानंतर परत सांगितलं की वैयक्तिक करा. त्याच्यामुळे आम्ही ते वैयक्तिक पण केले. त्याची एक पोस्ट आपल्याकडे म्हणून सादर केली. म्हणजे वारंवार जेवढे आपण सादर केले तर तेवढे तुमच्या म्हणजे हिअरिंग चालू असते. अदरवाईज काल आणि आज ज्या काही हिअरिंग नाही ना मॅडम. इथे जेव्हा चर्चा झाली आमदारांच्या नेतृत्वाखाली तेव्हा असं ठरलेलं होतं की जिथपर्यंत हे रेट फिक्स होत नाही तिथपर्यंत कामं करायची नाही. जर तुम्ही एकदा काम चालू म्हणजे पूर्ण काम काही ठिकाणी तर तारापूर घेतलेले आहे. आता आपल्याकडे अपीलसाठी
पण ते लोकांना दिशाभूल होते ना. मग तुम्ही कधी घेणार? कारण आता 2023 पासून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत. कायदेशीर मार्ग काढलाय. ती हिअरिंग माझ्याकडे झाली तर आपण कंप्लीट करतो. आणि आजच्या हिअरिंगच्या नोटीस असं नाही की आपण काम दिलं होतं, ते आपण मागे दिलं होतं. म्हणजे काय डेटने ठरवून द्यावे लागतं. त्याच्यातही 7 जो त्यांना दिलेला आहे ना तो वाटप पण मोठा इश्यू आहे ना. थंब लागत नाही मग त्या धंद्याचं काय होतं? थंब लागत नाही तो मायनसच होत नाही. पण तेच ना, थंब लागत नाही तो पण इश्यू आहे. कारण हाताच्या रेषा पुस्तक काम करणाऱ्यांचा अशी किती लोकांचा विषय आहे. अशा भरपूर लोकांचा विषय आहे. जे विषय होते ना KYC चे, ते आम्ही सगळे संपवलेले आहे. पण थंबसाठी आता कोणाचंच रिजेक्ट होत नाही असं तुम्ही म्हणाल. ज्यांचे थंब लागत नाही त्याचे 2 ऑप्शन आहेत. OTPचं ऑप्शन आहे आणि आय स्कॅनरचं. आय स्कॅनर पण आपल्या इथे काम नाही करत. ते ओटीपी येतो तुमच्याकडे सगळ्यांना. तुमच्याकडे कंप्लेंट नाही त्याच्यावर. आम्ही दुकानांची पण लिस्ट देतो, आम्ही नावांची पण लिस्ट देतो. माझा प्रश्न की अंत्योदय आपण कोणाला देतो? नाही, फक्त आदिवासी कुटुंबाला असं आहे का? म्हणजे जो निराधार असेल त्याला म्हणजे एकदमच त्याचं उत्पन्न नाही किंवा 60-70 वर्षाची 2 म्हातारी आहेत त्यांना मुलं नाही किंवा त्याचं उत्पन्न काहीच नाही अशांनाच आपण देतो ना. म्हणजे बहुतेक निष्ठांत आपल्याकडे आहे. आपण वारंवार ते फॉर्म भरून निष्ठांत देतो. पण त्याशिवाय आज उद्या सुद्धा तुमच्याकडे जर अंत्योदयाची मागणी असेल त्याचं फक्त आपली डिमांड असल्यामुळे आम्ही डायरेक्टली देऊ शकत नाही. आम्ही जनजागृती करतो जास्तीत जास्त. ज्या लोकांची अर्जी येतात त्याप्रमाणे आपण त्यांना मान्य देतो. तर जर समजा कुठली असेल ना मॅडम अंत्योदयची जेव्हा गट झाली ना, नावं दिसत नाही ऑनलाईनला, तेव्हा आम्ही डहाणूमध्ये पण मी स्वतः जाऊन चौकशी केली. तेव्हा आपल्या तिथल्या पुरवठा अधिकाऱ्याने उत्तर दिलं की 1 किंवा 2 नावं किंवा कमी नावं दिसतात म्हणून तिच्यावरनच ती वगळली जातात. मग कारण मोठ्या कुटुंबाला जर आपण अंत्योदयची देणार नाही, त्याच्यामध्ये काम करणारे भरपूर आहेत आणि मदतीस काढले. 1 आणि 2 व्यक्ती जर अंत्योदय असेल ते कन्वर्ट करून PHS मध्ये जर 5 व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही द्या. पण नंतर स्थगिती आली, ते स्टॉप केलेले आहे. कोणत्या तालुक्याला जर तुम्ही ऍप्लिकेशन केलेले असेल आणि पेंडिंग असेल तर ते मला लिस्ट प्रोव्हाइड आणि समजा हे 3 किलो देण्यात येतो तर मागच्या महिन्यात तर 2 किलो दिले. क्वांटम चेंज झालेला आहे $2 किलो देणार. नंतर सरकार हात वरती करणार देणार आपल्याकडे. मॅडम ते देत असतात त्याच्याविषयी बोलतो. 35 किलो देत आहे, गरजेनुसार द्या. माझं म्हणणं इथं आहे. सर्वेच्यानुसार आपण चेक करा. आपण कोकणातली माणसं खातो, मासे खाणार आणि जव्हार खाऊन पुढे जास्त चपात्या खाणार. तर हे प्रमाण जे होतंय ते लोकांच्या गरजेनुसार द्यावं असं माझी 25-10 बरोबर होतं. आता गहू वाढवले. ह्या सीझनच्या इकडच्या परिस्थितीनुसार लोक भाकरी खाण्याची होती. सर्वेनुसार बघा किंवा अंदाज घ्या. जव्हारच्या पुढे नाशिकच्या पुढे जास्त भाकरी खातात, भात केले. तर लोकांच्या गरजेनुसार प्रमाण वाढवा किंवा द्या असं माझं म्हणणं आहे. किंवा त्यासाठी हे 35 किलो खाणं आहे ते योग्य उपयोगात लोकांच्या करतील. सरकारने घेऊन जातात. आमचा अंदाज आहे त्याच्यामुळे तांदूळ वापरायचा खाणारे तेच आहे. किती वेळा आपण बोललो, किती वेळा तुम्ही पत्र पाठवली. मग तुमचं जर ऐकत नाहीत केंद्र प्रमुख किंवा मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीला हा अधिकार नाहीये कोणाला काढून टाकण्याचा. नेमणूक आहे, नेमताना आहे, साहेब ऐका, नेमताना आहे, काढून टाकताना त्यांना अधिकार आहे का? नाही आहे ना मॅडम, बोला तुम्ही बोला. नेमताना नेमणूक केली आणि मग 10-12 वर्ष काम केल्यानंतर काढून टाकायचे का? नाही अजून विषय करू शकतो.
मध्ये, एक मिनिट ऐका मॅडम, मार्च मध्ये हे संपलं, एप्रिल मध्ये संपलं, जून मध्ये काय म्हणणार? या आम्ही वर्षभर होतो, नियमानुसार कोणाला ठेवणार? आमच्या अपघात भांडणं लागणार. काय एवढा उशीर होतो? तुम्ही लेटर दिलंय आम्हालाही माहिती आहे, शाळा मान्य पण करत नाही तुमचं लेटर आलं. ठीक आहे, जास्त नाही काढून टाकलं त्याला किती दिवसात कधी घेणार तुम्ही सांगा, आता लगेच आम्हाला पाहिजे. आम्ही आता मोर्चाच्या समोर जाताना बोलत असताना त्याच्या अगोदर आम्हाला माहिती दिली पाहिजे, त्यांना घेतलं असतं. आणि शहानिशा काय आता? काढले तर त्याला बोल. तुम्ही पत्र दिलेली आहेत मॅडम, पत्र देऊवर आम्ही नाही उठणार आहे. मग तुमचं ऐकत नाही हा त्याचा अर्थ आहे ना, सबऑर्डिनेट तुमचं ऐकत नाही, तुम्ही ऍक्शन घेत नाही. कधी घेणार वगैरे, आमच्या लोकांना कामावर कधी घेणार? शिवसरती का म्हटलेलं, शिवसर पण आलेले की तिघड्यांची प्राशंगिक निर्णय घेतली की कोणाला ठेवायचं आणि दोन त्याची म्हणजे त्याच्याबद्दल त्या लोकांनी नेमलं आपलं बोलणं झालं की तुम्ही त्याला बोलायचं त्याला निर्णय घेतला नाही माहिती. मग आता तुम्ही घ्या ना निर्णय, काढायचा जर अधिकार त्याला नाही तर तुम्ही निर्णय घ्या ना. ती शाळा समिती ची नेमणूक कोण करतं? म्हणजे ती समिती त्यांना किती पण नेमू द्या, शेवटी मानधन तर तुम्ही देणार आहात ना. वर्षभराचं त्यांना मानधन मिळेल का? सीओ साहेब वर्षभराचं मानधन मिळणार का त्यांना? जे त्यांचा बुडालं मग उशीर कसा करता? त्यांनी खायचं काय? गरीब असतो तो आता 50 रुपयापासून 20 रुपये नाहीये कामाला. हे स्टेटमेंट सेविकांना नव्हे. मदतनीस ज्या आहेत त्यांना त्यांनी काही प्रश्न विचारले, पटसंख्या किती, अमुक तमुक. आता मदतनीसांना हे माहिती असणं अपेक्षित नाही. त्यांनी सांगितलं नाही तर त्यांना उठाबशा काढायला लावल्या शिक्षा म्हणून. हा वरून तुम्ही असायच, तुम्हाला आकला नाही, कुठून घेतला, कशाला घेतलं, आदिवासी हे ते सगळं बोलून मोकळ्या. ही पहिली केस नाही. उठाबशा देण्याची शिक्षा हा देण्याचा सीडीपीओला अधिकार आहे आणि ही पहिली तक्रार नाही. अशा अनेक तक्रार आलेल्या आहेत की सुपरवायझर आहेत त्या दिलेला होता पत्र, एसपी साहेबांना पण पत्र दिलेला गुन्हा दाखल करा म्हणून, अजूनपर्यंत काही त्यांच्यावर कारवाई केली नाही. डीवायएसपीला पण दिलेलं होतं, तालुक्या डीवायएसपीला पत्र. एसपी साहेबांना आम्ही स्वतः त्या महिला एसपी साहेबांच्या समोर भेटलेले, एसपी साहेबांना पण भेटलेले. अशा प्रकारच्या करत असेल त्यांच्यावर कारवाई काहीच केली नाही तर मग पुढे त्यांचं काय कामामध्ये 12 महिन्याचे वेतन अजून थांबून दिलेलं आहे. 12 वर्षापासून ती काम करते. त्यांना एकदा फोन केला होता तर ते गाडीने काय म्हणतात की आमदार साहेबांचा फोन आला होता, मी उचलला नाही, पण मी पुन्हा फोन केलाही नाही. म्हणजे हे काय, हे बघू घ्यायचं त्याला. मला ह्याच्याबद्दल किती दिवस करावं लागतं बघ, सांगा मला. इमारतीसाठी आपण तरतूद केली पाहिजे, नवीन इमारती बनवून दिल्या पाहिजे. गेल्या पावसामध्ये गेल्या पावसामध्ये 2 इमारती पडल्या, उद्या काही ऍक्सिडेंट झालं, मुलांचं बरं वाईट झालं. ते पहिला माल केल्यानंतर DSP आणि DPC दोन्हीकडे मागणी आली का चेक करू. तुम्ही असेल तर तेवढ्या फक्त डिस्काउंट द्यावा, आपण यंदा नाही तर पुढच्या वर्षी तर निश्चित बसवलं करता येते त्यांनी मागणी. तसं आम्ही सारखं यावर्षी झालं पाहिजे. परीक्षा तोंडावर आहे, अजूनही शिक्षकांची संख्या नाही, ते मुलं कसं काय 10वी पास होणार हा प्रश्न आहे. आज फक्त जव्हारच्या स्पेसिफिक कामाचे बेडपाडा वगैरे सांगितलं, पण हा पूर्ण जिल्ह्याचा मुद्दा आहे. याच्यावर काय
पर्याय त्याच्याबद्दल जरा सांगितलं पाहिजे आम्हाला त्या शिष्टमंडळाला. आणि मुरबी बंदर, तर हे बंदर हे या ठिकाणी रद्द झाले पाहिजेत ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची आपल्या सर्वांची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे. कारण याच्यामुळे हजारो शेतकरी बेदखल होणार, हजारो मच्छीमार यांचं सुद्धा प्रचंड मोठं नुकसान देशाकडे लागणार, हे चित्र या ठिकाणी आहे. आणि म्हणून ही 12वी मागणी म्हणून या ठिकाणी आपण मांडतोय. अर्थात मी आधीच सांगितल्याप्रमाणे कलेक्टर साहेबांच्या हा मुद्दा मॅडमच्या याच्यामध्ये तो नाही. तो करायचा तर आपल्याला पंतप्रधानांपर्यंत जावं लागेल, ते पण जाऊ, त्यात मुद्दा नाहीये. पण तरी सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये जे मिनिट्स तुम्ही द्याल तेव्हा 12वा मुद्दा आम्ही मागणी केली असं यावं आणि आपण एवढंच करावं की हा मुद्दा योग्य अधिकाऱ्यांकडे किंवा सरकारकडे आम्ही पाठवणार. तर ही आमची भूमिका अत्यंत मूळ आहे की त्या पद्धतीचं सुद्धा याच्यामध्ये उल्लेख व्हावा. हे झालं एक. बाकीचं जे आहे तसं बदल काहीतरी जे करायचं आहे ते याच्यामध्ये करायला पाहिजे, थोडेसे बदल म्हणजे जे ठरलंय तेच. पण थोडीशी आणि एकदम मुद्दे काही राहिलेले आहेत वगैरे तर ते करू असं आपण एक हे करूया. आता हे झाल्यानंतर जरा आम्ही आमचे प्रमुख लोक आम्ही बसू, कसं काय करायचं वगैरे ठरवू आणि मग त्यानुसार योग्य तो निर्णय हा त्यावेळेला घेऊ. हे झाल्यानंतर मग 10 मिनिटं आपण मॅडम आणि साहेबांना थोडी चहा घ्यायची. आपण चहा घ्या आणि 10 मिनिटं आम्हाला द्यायचे. बाहेर बसू आम्ही. एक शेवटची विनंती अशी की आज मला वाटतं आपल्याला पण लक्षात आलं आणि बाकी अधिकाऱ्यांना पण हे लक्षात आलं, खूप लहान लहान मुद्दे प्रलंबित आहे की नाही. म्हणजे सगळ्यांनी जे मांडले वेगवेगळे लहान लहान आमची विनंती अशी आहे की प्रशासन, कलेक्टर मॅडम, बाकी सगळं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, पोलीस हे आहे, जर जनतेबरोबर संबंध सुधारण्याच्या दृष्टीने म्हणजे मी अत्यंत त्याला म्हणतो सकारात्मक अशी सूचना करतो की असे सगळे प्रश्न जे आमचे आहेत जनतेचे प्रश्न तर त्याच्याबद्दल थोडासा संवाद आपला वाढवण्यासाठी दर 3 महिन्यांनी अशी जर एखादी मीटिंग आपल्याला घेता आली आहे की, आणि आमचे कार्यकर्ते निवेदन वगैरे करून येतील, आमदार साहेब स्वतः असतील आहे की नाही, बाकी प्रमुख लोक येतील, लगेच आपल्याला एक एक प्रश्न म्हणजे आपण खूप तत्परता दाखवली याच्याबद्दल आपले धन्यवाद मी मानतो. पण हे जरा रेग्युलरली हा संवाद जर राहिला सगळे कलेक्टर मॅडम आणि बाकी सगळे अधिकाऱ्यांनी सुद्धा हे केलं. अर्थात काही काही बाबतीमध्ये जिथे चुका होत्या मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्या असतील, जे कार्यकर्त्यांनी मांडलं त्यात सुधारणा पण करण्याची गरज आहे. म्हणजे सगळंच काही अलबेल आहे असं मला वाटतं आपण कोणी समजता कामा नाही का, सुधारण्यासाठी नेहमीच व्हावं असतं. तर या पद्धतीने थोडंसं एक रेग्युलर त्याला मेकॅनिझम फॉर डायलॉग वगैरे अशा पद्धतीने मला वाटतं आपण ते नक्की करावं की त्याच्यामुळे कसं होतील बरेच प्रश्न लगेच सुटायला आपल्याला मदत होईल. तुम्हाला ते भेटते अशा पद्धतीने ते आपण करूया. तर मला वाटतं की हे अतिशय चांगली झाली. आम्ही थोडंसं विचार करून आपल्याला सांगतो, फक्त याच्यामध्ये थोडंसं हे बदल करायचे आपल्याला याचं थोडंसं करावं असं मला वाटतं. मनापासून आभार मानतो की आपण मान्य केलं की आपली जी चर्चा आहे ती सकारात्मक झाली आणि आपल्याला आणखी रिक्वेस्ट करतो की त्याचा हा सकारात्मक चर्चेच्या अनुषंगाने जे टाइमलाईन आपण ठरवलेलं त्यांचा मान ठेवून आपण हे आंदोलन स्थगित करावं. हे करेक्शन करून घेऊ नंतर तुम्ही आभार माना. एवढं करेक्शन करू आणि मग आपण एवढं